विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. नागपूर पंढरपूर सायकल वारी आपल्या प्रवासामध्ये आलेली आहे. फायनल प्रवास उद्या सकाळी पंढरपूरमध्ये रिंगण होणार आहे आणि यवतमाळचे यंग डायनामिक स्ट्रॉंग सायकलिस्ट आपल्या सोबत. सर आपला परिचय सर. सुरेश कृष्णराव भुसंगे. सुरेश. यवतमाळ. ओके सुरेश कृष्णराव भुसंगे. सर, तुम्ही फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये काय म्हणजे कशाला प्राधान्य देता सर? मध्ये तर मी जसं आता सायकलिंग आहे त्याच्याकरता आलेलो आहे. ओके सायकलिंगच्या व्यतिरिक्त रनिंग आणि स्विमिंग हे सुद्धा माझ्या आवडते. ओके ग्रेट सर. हा बोला. आणि त्यामुळे मी जसं 50+ नंतरच हे चालू केलेलं आहे. ओके गुड. हो. सर, तुम्ही यवतमाळवरून जो प्रवास होता तो तुम्ही ऐकलाय, तुम्ही सायकलने आले आणि सोलो आले, तर हा प्रवास कसा राहिला? हा प्रवास एकदम चांगला राहिला. थोडा मला प्रॉब्लेम आला होता. कशाचा? ऍसिडिटीचा प्रॉब्लेम. ओके. आता कसं आहे सर? आता ठीक आहे मी. व्हेरी गुड. सर, मी ऐकलंय की तुम्ही सायकलिंग करता बाहेर इंटरनॅशनल लेवलला जाताय, तर तो कोणत्या देशात चालले सर तुम्ही? मी साऊथ कोरियाला जाते. दक्षिण कोरिया इथे ओके. पुरे म्हणून गाव आहे. पुरे. पुरे पुरे पुरे. हा. आणि जो हा, बोला. फुल आयरन मॅन इव्हेंट आहे. ओके त्यामध्ये मी 4 ऑक्टोबरला ते इव्हेंट आहे ओके आणि 30 सप्टेंबरला निघणार आहे. त्या आयरन मॅन मध्ये कोणकोणते इव्हेंट येतात सर त्यामध्ये? आयरन मॅन मध्ये जसं स्टार्टिंगला 3.8 किलोमीटर स्विमिंग राहतं. ते आपल्याला 2 तास काम पूर्ण करावं लागतं. ओके. नंतर त्याच्यानंतर सायकलिंग राहते 180 किलोमीटर. 180 किलोमीटर आणि त्यानंतर रनिंग राहते रनिंग. 42 किलोमीटर. ओके. टोटल इव्हेंट 17 तासात पूर्ण करावं लागतं. 17 तासात पूर्ण करावं लागतं. सर, या कुठून आयडिया आली की आपण आयरन मॅन साठी सहभागी व्हावं किंवा या इव्हेंटला सहभागी व्हावं सर? हां, जसं माझी आता प्रॅक्टिस होत गेलेली आहे. पहिलं मी जसं सायकलिंगच करत होतो, त्यानंतर मला इंटरेस्ट आला मॅरेथॉन वगैरे याच्यामध्ये. तर रनिंग चालू झाली. त्याच्यानंतर मग स्विमिंग चालू केलं मी आपलं 50+ मध्ये. त्यानंतर मग मी थोडे असे इव्हेंट केलेले आहे, ट्रायथलॉन वगैरे. व्हेरी गुड. हाफ ट्रायथलॉन तिथे कोल्हापूरला केलेला आहे मी. कोल्हापूरला. हां हां, ग्रेट कोल्हापूर केला आहे. आणि हे मी जे टी-शर्ट घालून आहे भोपाळला केलेलं आहे. ग्रेट सर. भोपाळ. लोहपूर. आणि हे किती वेळ जो भोपाळला जो इव्हेंट झाला त्याबद्दल सांगाल सर काही? भोपाळला तर माझं स्टार्टिंग असल्यामुळे स्विमिंग वगैरे मी बिलकुल म्हणजे एक्झॅक्ट जो टाइम दिला होता 70 मिनिट, तर 69.21 मिनिटात मी ते पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर मग रनिंग आणि सायकलिंग तर हे टोटल 10 तास होत आहे. तर त्याच्यात माझं 8.5 तासात पूर्ण झालंय. अभिनंदन सर. आणि कोल्हापूर येथील जे होतं KSC, हा. तर तिथं ट्रायथलॉन याच्यापेक्षा थोडं म्हणजे कमी वेळेत झालं. 7 तास 45 मिनिट. ओके सर, दक्षिण कोरियाला जो इव्हेंट होणार आहे त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे करता सर? हा, तर ते कसं आहे, आता दक्षिण कोरियाला जाणं म्हणजे आता मी जवळपास 3 महिने झाले ट्रेनिंग चालू केलेली आहे. तर त्यामध्ये कसं केलेलं आहे, 2 दिवस सायकलिंग ओके अल्टरनेट डे ओके आणि 2 दिवस रनिंग. आणि स्विमिंग माझी प्रॅक्टिस कमी असल्यामुळे स्विमिंग डेली करत डेली करता. 1.5 ते 2 किलोमीटर स्विमिंग करत आहे मी सध्या. बरोबर. कारण मला जवळपास सध्या 72 मिनिट लागत आहे 2 किलोमीटरला. तर माझं कमीत कमी 60 ते 65 मिनिटात व्हायला पाहिजे. व्हायला या पाहिजे. दृष्टीनं मी जास्त फोकस स्विमिंगवर देतो. फिटनेस जर्नीमध्ये तुम्ही जो सुरू झाला हा फिटनेस जर्नी केव्हापासून सुरू झाला सर? मी वयाच्या 52 इयर मध्ये चालू केलेलं आहे. ओके. तेव्हा कोरोना चालू झाला होता. हा. म्हणजे 2021 मध्ये चालू केलेली. फिटनेस जर्नीमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या हेल्थ बद्दल काय फायदा झाला किंवा काय बेनिफिट झाले सर? फायदा भरपूर झाला. जसं मला कॅलोस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होता, बीपीचा होता. ओके. हो, तर आता कॅलोस्ट्रॉल वगैरे नील आहे. चेकअप केलं तर काहीच नाहीये. ग्रेट. त्यामुळे मी याच्यात जास्त वळलो. जसं आता सायकलिंगच करत होता ऑलरेडी, तर आता स्विमिंग आणि रनिंग त्याच्याबरोबर चालू केलं. Great. तर अजून माझे फिटनेस पण भरपूर आलं. माझा म्हणण्याचा उद्देश हेच आहे की सर्वांनी सायकलिंग बरोबर स्विमिंग आणि रनिंग पण करायला पाहिजे. हो, त्या दृष्टीने एकदम चांगलं राहील. फिटनेस जर्नी संदेश आहे सर्वांना. खूप चांगला. भरपूर लोक म्हणतात की फिटनेस ऍक्टिव्हिटी साठी वेळ द्यायचा, मला फिट व्हायचा, पण वेळ काढू शकत नाहीये. नाही, तो एक बहाणा आहे. ओके. वेळ काढू शकत नाही म्हणजे हा बहाणा आहे. तुम्ही सकाळी जर मॉर्निंगला लवकर उठले 5 वाजता, तर तुम्ही 1-1.5 तासात करू शकता ना. बरोबर. जर तुम्ही सकाळी 8 वाजता उठताल, 8:30ला उठताल, तर तो लॉस होता तेवढा. ओके. तर तुम्ही बरोबर. करू शकता ना. 6 वाजता तुम्ही उठून जाऊ शकता. बरोबर. एकच करायचं रोज. ओके. तसं पूर्णच केलं पाहिजे असं नाही. जर तुम्हाला सायकलिंग इंटरेस्ट असेल हा. तर 10 ते 15 किलोमीटर सायकलिंगच करा तुम्ही रोज. छान, खूप छान. सर, माझा एक कार्यक्रम सुरू आहे की 1% फॉर फिट भारत. म्हणजे आपण स्वतः
फिट राहून तर आपला भारत फिट आणि तंदुरुस्त राहील. हा विचार तुम्हाला कसा वाटला सर? हा कन्सेप्ट एकदम चांगला होता, बिकॉज आय लाईक इट. आणि मी ऐकलं पण आहे. आता तुमची भेट झाली आहे, तसं तुम्ही एक व्हिडिओ घेतला होता बरोबर. हा, ते जैन यवतमाळचा बबन भाऊचा आणि जैन सरांचा. येस. त्याच्यामुळे मला हे माहिती तेव्हाच भेटली होती, पण आता तुम्ही म्हटलं म्हणून हे एकदम चांगलं आहे, तो करायला पाहिजे तसं. खूप चांगला खूप चांगला. तुमचा जो नेक्स्ट इव्हेंट आहे त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.